शेतकरी बांधवांनो, पीक विमा योजनेत डिजिटल सर्वेक्षण बंधनकारक. 4 प्रमुख बदल करण्यात आलेले आहेत. फसवणूक केल्यास तुम्हाला 5 वर्षे कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ मिळणार नाही. मग आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना काय करावं लागणार आहे, 4 प्रमुख बदल कोणते करण्यात आलेले आहेत आणि शेतकऱ्यांना कोणतं बंधन टाकण्यात आलेलं आहे, तसेच जर शेतकऱ्यांनी हे नोंदणी किंवा हे काम पूर्ण केले तर त्यांना भविष्यात काय फायदा होणार आहे, संपूर्ण माहिती आत्ता या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या, कारण तुम्हाला अशीच महत्त्वपूर्ण माहिती रोज आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघायला मिळणार आहे. तर चला जास्त वेळ न घेता सविस्तर माहिती जाणून घेऊयात. शेतकरी बांधवांनो, राज्य सरकारने जाहीर केलेल्या या वर्षाच्या सुधारित पंतप्रधान पीक विमा योजनेत यंदापासून डिजिटल पीक सर्वेक्षण बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच विमा अर्ज भरतानाची नोंद आणि डिजिटल सर्वेक्षणातील पीक यांमध्ये तफावत आढळल्यास डिजिटल सर्वेक्षणातील नोंदच अंतिम मानली जाईल. याद्वारे फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला तर अर्जदाराला पीक विम्यासह नमो शेतकरी महासन्मान सारख्या कृषी विभागाच्या सर्व थेट लाभ योजनांपासून पुढील 5 वर्षासाठी थेट बहिष्कृत केले जाणार आहे. शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती, कीड किंवा रोगांमुळे होणाऱ्या नुकसानीतून मोठा दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने 2026 आणि 27 या वर्षासाठी सुधारित पंतप्रधान पीक विमा योजना जाहीर केली आहे. ही योजना खरीप व रब्बी दोन्ही हंगामासाठी ऐच्छिक असणार आहे. मात्र योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी आणि गैरप्रकार रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी अचूक माहिती देणे अनिवार्य आहे. 4 प्रमुख बदल: प्रत्यक्ष पेरणी आणि सर्वेक्षण यात तफावत आढळल्यास डिजिटल पीक सर्वेक्षणाची नोंद अंतिम धरली जाईल. योजनेत सहभागी होण्यासाठी किमान 0.10 हेक्टर पिकाखालील क्षेत्र असणे आवश्यक असून फसवणूक सिद्ध झाल्यास सर्व कृषीविषयक सरकारी योजनांच्या लाभापासून 5 वर्षासाठी वंचित राहावे लागेल. पिकांच्या विमा सुरक्षित रकमेत लक्षणीय वाढ करण्यात आली आहे.